हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एखाद्या EC2 इन्स्टन्समध्ये SSH कसा करायचा. तो SSH करताना आपण आपल्या लोकल मशीनवरून EC2 इन्स्टन्समध्ये SSH करू शकतो किंवा एखाद्या EC2 इन्स्टन्सवरून दुसऱ्या EC2 इन्स्टन्सवर देखील आपण SSH करू शकतो. सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इन्स्टन्स टाईप. इकडे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या कॉन्फिगरेशन दिसत आहेत. इकडे इन्स्टन्स टाईप फाइंडर काय आहे हे देखील बघणार आहोत. सो विदाउट फर्दर रिड्यू लेट्स गेट स्टार्टेड विथ दिस वन. ओके, सो आता तुम्ही इकडे ऑप्शन्स बघाल. इन्स्टन्स आहे, इन्स्टन्स टाईप आहे आणि लॉन्च टेम्पलेट्स आहे. सो इन्स्टन्समध्ये आपण बघितलं की एक नवीन जर मला सर्व्हर क्रिएट करायचं असेल तर मी हा इन्स्टन्स टाईप हा ऑप्शन सिलेक्ट करेन. त्याच्यासोबत आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे इन्स्टन्स टाईप. आता ह्या इन्स्टन्स टाईपमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत की VCPU दॅट इज व्हर्च्युअल CPU, आर्किटेक्चर, मेमरी, स्टोरेज टाईप काय आहे, नेटवर्क रिलेटेड काहीतरी गोष्टी आहेत आणि मग त्याची प्राइसिंग दिलेली आहे. आणि इकडे त्याचे टाईप्स आहेत इन्स्टन्स टाईप. आता हे इन्स्टन्स टाईप हे समजून घेण्यासाठी आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया. लेट्स टेक अ एक्झाम्पल ऑफ आकाश आणि विकास. लेट्स से की आकाश आणि विकास दोन भाऊ आहेत, त्यांना नवीन फोन खरेदी करायचे. आता फोन खरेदी करताना तुम्ही बघाल की आकाशचे जे रिक्वायरमेंट आहेत ते रिक्वायरमेंट काय काय आहेत की त्याला जो फोन घ्यायचा आहे तो बेसिकली गेम खेळण्यासाठी घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याची बॅटरी लाईफ त्याला चांगली हवी आहे. त्याच्यानंतर त्याला एक चांगली रॅम किंवा जास्तीत जास्त रॅम पण हवी आहे त्याच्या फोनमध्ये. त्याच्यासोबत CPU जास्त स्ट्रॉंग पाहिजे, मोठी स्क्रीन हवी आहे आणि त्याला 2 TBचं स्टोरेज पण हवं आहे. हे झाले आकाशचे रिक्वायरमेंट. त्याच्यानंतर विकासचे रिक्वायरमेंट काय आहेत की त्याला जो फोन हवा आहे तो एक बेसिक फोन कॉल करण्यासाठी पाहिजे. त्याच्यानंतर त्याला बॅटरी लाईफ एवढी जास्त चांगली असली किंवा नसली काही एक फरक पडत नाहीये. त्याच्यानंतर रॅम पण ओके असेल तरी चालेल. CPU कोर पण एवढा काही जास्त कोर हवेतच अशी काही त्याची रिक्वायरमेंट नाहीये. आणि त्याच्यासोबत नॉर्मल स्क्रीन साईज असेल तरी चालेल आणि 256 GB पण एक मोर दॅन इनफ स्टोरेज त्याच्यासाठी आहे. आता हे काय झाले की रिक्वायरमेंट की आकाश आणि विकास या दोन व्यक्तींचे काय काय रिक्वायरमेंट आहेत. आता हेच ज्यावेळेस आपण एखाद्या स्पेसिफिक फोन बद्दल बोलतो, फॉर एक्झाम्पल iPhone 17 लॉन्च झाला. तर 17 मध्ये आपल्याकडे iPhone 17 आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे आहे 17 Pro आहे आणि 17 Pro Max म्हणून आहे. आता या तिघांमधला डिफरन्स काय आहे? 17 जो आहे तो बेस मॉडेल आहे, म्हणजेच काय की त्याच्यामध्ये रॅम कमी असेल, CPUचे कोर्स डिफरंट असतील, स्क्रीन साईज पण थोडी कमी असेल आणि त्याच्यासोबत कॅमेराचे कॉन्फिगरेशन पण थोडेसे कमी असतील. 17 Pro मध्ये ज्या गोष्टी असतील त्या 17 पेक्षा थोड्याशा जास्त चांगल्या असेल. फॉर एक्झाम्पल थोडीफार जास्त रॅम असेल, CPU पण जास्त चांगला असेल, त्याच्यासोबत स्क्रीन साईज पण मोठी असू शकते नॉर्मल 17 पेक्षा. आणि हेच जर मी 17 Pro Max ची जर गोष्ट केली तर त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली सगळ्यात जास्त कॉन्फिगरेशन असणार. फॉर एक्झाम्पल रॅम खूप जास्त असेल, CPU खूप जास्त असेल, स्क्रीन साईज पण मोठी असेल आणि त्याच्यासोबत वेगळे वेगळे स्टोरेज ऑप्शन, फास्टर स्टोरेज ऑप्शन आपल्याला बघायला मिळतील. सो हे झाले 3 व्हेरियंट ऑफ अ पर्टिक्युलर फोन. आता हे सगळ्या फोनमध्ये असतं. तुम्ही सॅमसंगचा फोन घ्या, तुम्ही OnePlusचा फोन घ्या किंवा कोणत्याही कंपनीचा फोन घेतला तरी त्याचा जर एक मॉडेल असेल तर त्या मॉडेलचे आपल्याला वेगळे वेगळे व्हेरियंट्स बघायला मिळतात. सिमिलरली Amazonमध्ये आपण ज्यावेळेस इन्स्टन्स टाईप ही गोष्ट बघतो त्याच्यामध्ये देखील सर्व्हरचे आपल्याला वेगळे वेगळे कॉन्फिगरेशन बघायला मिळतात. आता इकडे ज्यावेळेस आपण एक्झाम्पल घेतलं त्यावेळेस फोनच्या रिक्वायरमेंटचं आपण एक्झाम्पल घेतलं. हेच जर मला एखाद्या सर्व्हरच्या रिक्वायरमेंटचं एक्झाम्पल घ्यायचं असेल तर काय काय गोष्टी येतील ते बघूया. सो लेट्स अज्युम की तुम्हाला एखादा सर्व्हर बिल्ड करायचा. तर सर्व्हर बिल्ड करण्यासाठी तुम्हाला पहिलं अंडरस्टँड करावे लागेल की तुमची जी ॲप्लिकेशन आहे ती कोणत्या टाईपची ॲप्लिकेशन आहे. म्हणजेच काय की ती जास्त रॅम कंझ्युम करणारी ॲप्लिकेशन आहे का, किंवा ती CPU जास्त कंझ्युम करणार आहे का, किंवा ती स्टोरेज जास्त कंझ्युम करणार आहे का, किंवा जो स्टोरेज यूज होणार आहे त्या स्टोरेजचा स्पीड, म्हणजेच काय की इनपुट आउटपुट ऑपरेशन मला फास्ट हवेत का. तर ह्या सगळ्या रिक्वायरमेंट येतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व असतात ज्यावेळेस आपल्याला एखादा सर्व्हर बिल्ड करायचा असतो. सो ह्या एक्झाम्पलवरून आपल्याला काय काय गोष्टी समजतात की एखादा सर्व्हर बिल्ड करताना आपल्याला ह्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर माहिती पाहिजेत की ॲप्लिकेशन कोणत्या टाईपची आहे, माझ्यासाठी रॅम किती पाहिजे मला त्या ॲप्लिकेशनसाठी, किंवा CPU किती हवा आहे, स्टोरेज किती हवा आहे आणि त्या स्टोरेजचा स्पीड किती हवा आहे. ह्याच्यासोबत अजून खूप सारे पॅरामीटर्स असतात जसं की नेटवर्किंग आहे, त्याच्यानंतर प्राइस पण आहे की जर मी एखादा सर्व्हर घेतोय तर तो सर्व्हर पर आवर बेसिसवरती किती महाग आहे किंवा किती कॉस्ट होतोय
ते देखील पॅरामीटर्स इकडे कन्सिडर करावे लागतात. पण बेसिक जे पॅरामीटर्स आहेत एखादा सर्व्हर क्रिएट करण्यासाठी ते हे सगळे आहेत. सो इन अ नटशेल ज्यावेळेस तुम्ही इन्स्टन्स टाईप ह्या मॉड्यूलकडे किंवा ह्या फीचरकडे बघता त्यावेळेस तुम्हाला दिसेल की इकडे इन्स्टन्स टाईपचे वेगळे वेगळे व्हेरियंट्स आहेत. आता हे व्हेरियंट्स काय बोलतात की इकडे जर मी हा एक एक्झाम्पल घेतला पहिला वाला, तर तुम्ही बघाल की इकडे 64 vCPU आहेत, म्हणजे 64 व्हर्च्युअल कोर्स आहेत. त्याच्यानंतर मेमरी 256 GB आहे त्या सर्व्हरची. त्याच्यानंतर स्टोरेज एवढापर्यंत सपोर्ट होईल आणि स्टोरेज टाईप आहे SSD. आणि जर नेटवर्किंग परफॉर्मन्स बद्दल डिस्कस केलं तर 30 गिगाबिट पर्यंत हा सर्व्हर सपोर्ट करतो. तर हे सगळे आपले जेवढे पण कॉन्फिगरेशन्स आहेत हे सगळे कॉन्फिगरेशन आपल्याला इन्स्टन्स टाईपमध्ये बघायला मिळतील. आता इकडे 100+ इन्स्टन्स टाईप आपल्याकडे अवेलेबल आहेत. आता हे इन्स्टन्स टाईप ज्यावेळेस तुम्ही ऑफिशियल डॉक्युमेंटेशनमध्ये बघता त्यावेळेस वेगळ्या वेगळ्या टाईपचे इन्स्टन्सेस अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल जनरल पर्पज आहे, कम्प्यूट ऑप्टिमाइज आहे, मेमरी ऑप्टिमाइज अँड सो ऑन. आता ह्या गोष्टी मी डिसाईड कशा करणार? फॉर एक्झाम्पल जर समजा माझा यूज केस आहे की मला एक बेसिकचा वेब सर्व्हर पाहिजे आणि त्याच्यामध्ये मला एक वेब ॲप्लिकेशन रन करायचे आणि एक छोटासा डेटाबेस जर रन करायचा असेल तर मी जनरल पर्पज कॅटेगरीमध्ये सर्व्हर क्रिएट करणार. आणि हे जर मला वाटते की माझं CPU इंटेन्सिव्ह ॲप्लिकेशन आहे, म्हणजे माझी जी ॲप्लिकेशन रन होणार आहे ती जास्तीत जास्त CPU यूज करणार असेल तर मी कम्प्यूट ऑप्टिमाइज्ड ह्या कॅटेगरीमधले सर्व्हर क्रिएट करेन. अशाच प्रकारे तुमच्याकडे वेगळ्या वेगळ्या टाईप्स आहेत. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला जो तुमचा स्टोरेज आहे तो खूप फास्ट हवा आहे, फॉर एक्झाम्पल त्याच्यावरती डेटा खूप प्रमाणात डेटा तुम्ही राईट करणार आहात, रीड करणार आहात, डेटा रिलेटेड खूप सारे ऑपरेशन्स होणार आहेत, तर त्या केसमध्ये तुम्ही स्टोरेज ऑप्टिमाइज वापरू शकता. जर तुमचे ॲप्लिकेशन खूप जास्त मेमरी कन्झ्युम करणार आहे तर तुम्ही मेमरी ऑप्टिमाइज ह्या कॅटेगरीमधले सर्व्हर क्रिएट करू शकता. अशाच प्रकारे आपल्याकडे डिफरंट टाईपचे वेगळे वेगळे इन्स्टन्स टाईप अवेलेबल आहेत. सो ज्यावेळेस पण ॲज अ डेव्हऑप्स इंजिनियर तुम्ही काम करणार त्यावेळेस तुम्हाला हे अंडरस्टँड करावं लागेल की ॲप्लिकेशन नक्की काय करते, किती प्रमाणात CPU कन्झ्युम करते, किती प्रमाणात रॅम कन्झ्युम करते, आणि त्याच्यानंतर तुम्ही एक कन्क्लुजनवर येणार आणि मग तुम्ही डिसाईड करणार की कोणता इन्स्टन्स टाईप आपल्यासाठी सुटेबल आहे. हे असं नाही आहे की एकदम ब्लाइंडली आपण AWS मध्ये आलो आणि रॅन्डमली कोणताही सर्व्हर क्रिएट केला. ह्याच्या मागचं रिझन हे आहे की इकडे जर तुम्ही ऑन डिमांड लिनक्स प्राइसिंग हे जर बघितलं तर सगळ्यांचे डिफर होतात. इकडे जर बघितलं तर हा हाय कॉन्फिगरेशन वाला जो सर्व्हर आहे त्याची प्राइसिंग जर तुम्ही बघाल तर ऑलमोस्ट $3.6 USD पर आवर आहे. आणि हे जर त्याच्यापेक्षा कमी कॉन्फिगरेशन वाला जर बघितलं सेकंड वाला तर इकडे बघाल की थोडीशी प्राइसिंग मध्ये पण इकडे डिफरन्स येतो. सो हे सगळे पॅरामीटर्स आपल्याला अनालाइज करावे लागतात आणि त्याच्यानंतरच कोणता इन्स्टन्स टाईप आपल्यासाठी सुटेबल आहे हे आपल्याला डिसाईड करावं लागतं. आता ह्या केसमध्ये आपल्याला जर समजा काही हेल्प हवी असेल की AWS कडूनच आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल की कोणत्या प्रकारचा सर्व्हर माझ्यासाठी सुटेबल असेल तर इकडे इन्स्टन्स टाईप फाइंडर म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे AWS मध्ये. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे दिसेल की तुम्ही वर्कलोड टाईप, तुमच्या ॲप्लिकेशनचा वर्कलोड टाईप काय आहे, यूज केस काय आहे, प्रायोरिटी काय आहे आणि CPU मॅन्युफॅक्चररचा जर तुमचा काही प्रिफरन्स असेल तर. फॉर एक्झाम्पल लेट्स से की मला एखादी वेब ॲप बनवायची आहे आणि मला काही ती फक्त एक माझी वेब ॲप्लिकेशन होस्ट करायची, बाकी काही एक नाही करायचं. आणि माझी प्रायोरिटी आहे की परफॉर्मन्स पण चांगला असला पाहिजे, त्याच्यासोबत प्राइस पण खूप चीप असली पाहिजे आणि CPU कोणताही असेल तरी चालेल, म्हणजे मॅक असू दे, AMD असू दे, इंटेल किंवा Amazon ह्याच्यापैकी कोणताही CPU असेल तरी मला चालेल. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मी गेट इन्स्टन्स टाईप ॲडवाइस वरती क्लिक करतो त्यावेळेस हा तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंट मीट होतील त्या प्रकारच्या इन्स्टन्स फॅमिलीज किंवा इन्स्टन्स टाईप सजेस्ट करतो. सो दिस वे जर तुम्ही कन्फ्युज्ड असाल की तुम्हाला कोणता इन्स्टन्स टाईप चूज करायचा हेच माहिती नसेल किंवा जर माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही हा इन्स्टन्स टाईप फाइंडर हा ऑप्शन कन्सिडर करू शकता. आता हे इन्स्टन्स टाईप आपल्याला कुठे बघायला मिळतं तर त्याच्यासाठी आय विल गो बॅक टू EC2 आणि ज्यावेळेस आपण नवीन इन्स्टन्स क्रिएट करायला जातो त्यावेळेस तुम्हाला इकडे इन्स्टन्स टाईप हा ऑप्शन इकडे दिसेल. आणि जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर माझ्या अकाउंटमध्ये फ्री टियरमध्ये फक्त हा T3 मायक्रो हाच अवेलेबल आहे. बट जर तुम्ही 1 जुलै नंतर अकाउंट क्रिएट केलेलं असेल तर तुम्हाला इकडे 1 किंवा 3 असे मल्टिपल फ्री टियर एलिजिबल वाले इन्स्टन्स टाईप दिसतील. सो हा एक डिफरन्स असू शकतो. सो आय होप की तुम्हाला इन्स्टन्स टाईपचा फंडा समजला असेल.
याचं एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी फोन किंवा एखादा लॅपटॉप ज्यावेळेस खरेदी करायला जातो त्यावेळेस आपण कॉन्फिगरेशन बघतो. एकाच प्रोडक्टमध्ये आपल्याला डिफरंट व्हेरियंट्स भेटतात. फॉर एक्झाम्पल आयफोनचं आपण एक्झाम्पल घेतलं. फॉर एक्झाम्पल आयफोन 17 मध्ये आपल्याला वेगळ्या टाईपचे व्हेरियंट बघायला मिळाले. असं ज्यावेळेस आपण कोणताही सर्व्हर बिल्ड करणार आहोत त्यावेळेस आपल्याला वेगळे इन्स्टन्स टाईप अनालाइज करावे लागतात डिपेंडिंग ऑन व्हॉट इज द यूज केस फॉर युअर ॲप्लिकेशन. सो आय होप EC2 इन्स्टन्स टाईप म्हणजे नक्की काय असतं हे आता तुम्हाला क्लिअर झालं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि EC2 इन्स्टन्स टाईप बद्दल जर तुमचा काही फीडबॅक असेल किंवा काही क्वेरीज किंवा क्वेश्चन असतील तर मेक शुअर यू आर पुटिंग इट इन अ कमेंट सेक्शन बिलो. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मेक शुअर यू आर डुईंग दॅट ॲज वेल. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साईड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.